आज सकाळी 8:30 वाजता पिंपरखेड या गावामध्ये बॉम्बे कुटुंबीय यांचं शेतामध्येच घर आहे आणि घराच्या बाहेरच ऊस लागवड झालेली आहे। एक लहान मुलगी आजोबाबरोबर आजोबाच्या पाठीमागं जात होती। त्यावेळेला बिबट्याने अचानक हल्ला केला आणि त्या मुलीला घेऊन ऊसामध्ये लपला। मानेवरच हल्ला झाल्यामुळं ती मुलगी जास्त वेळ तग धरू शकली नाही। आईवडिलांनी नातेवाईकांनी तिला वाघाला हे करून घाबरून मुलीला ताब्यात घेतलं आणि तातडीनं कुठलाही क्षणाचा विलंब न लावता गाडी करून इथं आणलं। इथे येताना रस्त्यावरून त्यांनी मला फोन केला आणि मी इथल्या हॉस्पिटलमधल्या संबंधित डॉक्टरशी बोलून तयारी करून ठेवली होती। मुलगी इथं आली आणि डॉक्टरनं पाहिलं तर त्या मुलीचा जीव ऑलरेडी गेला होता। ह्या अशा दुर्दैवी घटना शिरूर तालुक्यातल्या काही ठराविक गावामध्ये जांबूत असेल, सरदवाडी असेल, पिंपरखेड असेल, काठापूर असेल, ह्या ठिकाणी सातत्यानं होत आहेत। गेल्या दोन वर्षात ह्या 2 गावात पिंपरखेड आणि जांबूत या 2 गावात 7 मृत्यू घटना घडलेल्या आहेत। जुन्नरचं आपल्याला माहिती आहे, आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये सुद्धा ह्या घटना आहेत। वन खातं म्हणतं की त्याच्या परीने ते उपाययोजना करतात। उपाययोजना कुठल्याही होत नाही, परंतु बिबट्यांची संख्या वाढत चालली। जे 4 वर्षापूर्वी 500 बिबटे होते ह्या परिसरामध्ये आपल्या वनक्षेत्रात, ती संख्या आज 1000च्या वर गेलेली आहे। सरकार तिथं दिल्लीमध्ये कायदे करतात, हे जी पर्यावरणवादी असतील, ती मानवतावादी असतील, त्यांनी करायचे आहेत। त्यांच्या ह्या प्राण्यांना जीवदान देण्यासाठी आम्हाला आमच्या माणसाचे बळी द्यावे लागतात। ही अतिशय दुर्दैवी आहे। हा कुठला कायदा, हे कुठलं नियम, हे कुठलं पर्यावरण? ह्या पर्यावरणवाद्यांना मला सगळ्यांना सांगायचं आहे की आम्हाला जगू द्या। तुम्हाला बिबट्यांचं प्रेम असेल तर ते दिल्लीमध्ये घेऊन जा, मुंबईमध्ये घेऊन जा आणि खुशाल त्यांच्याबरोबर खेळा, परंतु आमचे गोरगरिबांचे जीव जातात। इथं शेतकरी कुटुंबातले एक महत्त्वाचे व्यक्ती जातात। लहान मुलगी, आज 5.5 वर्षाची मुलगी खेळत होती, निरागस चेहऱ्याची मुलगीचा जीव आज गेलेला आहे। खूप अतिशय वाईट वाटतं आहे, खूप खेदजनक घटना आहे। उपाययोजना याच्यासाठी लॉंग टर्म म्हणजे नसबंदी करणं, परंतु नसबंदीच्या विरोधामध्ये कायदा असल्यामुळं सरकार त्याला हात पण लावत नाही। इथून बिबट्याचं बिबट प्ररक्षण क्षेत्र जुन्नरला बिबट सफारी पार्क आहे, ती नुसती कागदावरची योजना आहे। 3 वर्षापूर्वी म्हणजे मला आठवतं 2023ला मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावेळेचे 15 सप्टेंबर 2022ला त्यांच्याबरोबर बैठक घेतली होती। म्हणजे आता 3 वर्षाच्या वर होऊन गेले। त्यांनी आदेश दिले, परंतु फॉरेस्ट खात्यांनी त्यांची जी ऑफिशियल कारवाई आहे, जागा ताब्यात घेणं, ते करणं वगैरे, सगळ्या गोष्टीला वेळ लागला आहे। आज जे बिबट सफारीचा प्रकार आहे ते सुप्रीम कोर्टाच्या अंतर्गत असलेली ती जी कमिटी आहे, त्या कमिटीकडं हे प्रपोजल गेल्या 1.25 वर्षापासून दिल्लीमध्ये प्रलंबित आहे। मग काय करायचं? लोकांच्या जीवाची पर्वा नाही, त्यांना कमिट्या, ज्या नुसत्या कमिट्या फॉर्मॅलिटी सगळ्यामुळं लोकांचे जीव जात आहेत। त्यांना माहिती आहे, आपण आपल्यापुरतं बोलूया। बिबट्या नागरी वस्तीमध्ये घुसायला लागल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। अहो, माझ्या बंगल्याच्या पाठीमागं एक बिबट्या त्या दिवशी स्पॉट झालेला आहे, त्यामुळं खूप नागरी वस्ती, काय दाट वस्तीमध्ये सुद्धा बिबट्या यायला लागला। जर उद्या मंचरच्या बाजारपेठेत बिबट्या आला तर त्याचं खूप आश्चर्य वाटण्याचं कारण नाही, इतके बिबट्यांची संख्या वाढलेली आहे। चल, थँक्यू।